मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुक समरी जाणून घेणार आहोत 30 डेज चेंज युअर लाईफ चेंज युअर हॅबिट्स या पुस्तकाची. तर हे जे पुस्तक आहे हे मार्क रिकलाऊ यांनी लिहिलेले पुस्तक आहे, जे व्यक्तिमत्व विकास आणि चांगल्या सवयींच्या महत्त्वावरती भर देतं. पुस्तकाचं मुख्य उद्दिष्ट आहे की चांगल्या सवयी निर्माण करून आयुष्यात सकारात्मक बदल कसा घडवता येईल याची शिकवण देणं. त्या पुस्तकाची आता आपण चॅप्टर वाईज बुक समरी बघून घ्यायला सुरुवात करूया. हे पुस्तक 30 दिवसांमध्ये आपल्या सवयी बदलण्याच्या व्यावहारिक मार्गदर्शन करतं. लेखकाने विविध तंत्र, विचारसरणी आणि प्रेरक उदाहरणांद्वारे वाचकांना योग्य दिशादर्शन केले. आयुष्यातील यश, आरोग्य, नातेसंबंध आणि समाधान मिळवण्यासाठी सवयींचा मोठा वाटा असल्याचे देखील लेखक सांगतात. चॅप्टर 1 द पॉवर ऑफ हॅबिट्स म्हणजे सवयींची ताकद. सवयी आपल्या जीवनावरती किती परिणाम करतात हे लेखक स्पष्ट करतात. चांगल्या सवयी यशासाठी आवश्यक असतात, तर वाईट सवयी अपयशाचे कारण ठरतात. आपले सवयींविषयी जागरूक होणे हा बदलाचा पहिला टप्पा आहे. चॅप्टर नंबर 2 सेल्फ रिफ्लेक्शन आणि रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच आत्मपरीक्षण आणि जबाबदारी. आपल्या आयुष्यातील समस्या ओळखणे आणि यांची जबाबदारी घेणे महत्त्वाचे. आत्मपरीक्षणाद्वारे आपण सवयींच्या मूळ कारणापर्यंत पोहोचतो आणि बदलासाठी स्वतःला जबाबदार ठरवतो. चॅप्टर नंबर 3 द मॅजिक ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग सकारात्मक विचारसरणीची जादू. सकारात्मक विचारांचा सराव आपली मानसिकता बदलतो. सकारात्मक दृष्टिकोन आत्मविश्वास वाढवतो आणि आपल्याला चांगल्या सवयींच्या दिशेने प्रेरित करतो. चॅप्टर नंबर 4 सेटिंग क्लिअर गोल्स स्पष्ट उद्दिष्ट निश्चित करणे. आपल्या सवयी बदलण्यासाठी स्पष्ट आणि मोजता येणारी उद्दिष्टे निश्चित करणे महत्त्वाचे आहे. मोठ्या ध्येयाकडे जाण्यासाठी छोटे टप्पे आखण्याचा सल्ला इथे दिला जातो. चॅप्टर नंबर 5 स्टेईंग मोटिवेटेड म्हणजे प्रेरणा टिकवणे. प्रेरणा कमी झाल्यावरही सवयींचे पालन कसे करायचे यावर भर देण्यात आला आहे. यासाठी बाह्य प्रेरणांऐवजी आंतरिक प्रेरणांवरती लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला इथे दिला आहे. चॅप्टर 6 टाईम मॅनेजमेंट वेळेचे व्यवस्थापन. आपला वेळ योग्य प्रकारे कसा वापरावा यावर इथे चर्चा केली आहे. प्राधान्यक्रम निश्चित करून वेळ व्यवस्थापनाने आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचणे सोपे येते. चॅप्टर नंबर 7 द इम्पॉर्टन्स ऑफ हेल्दी हॅबिट्स आरोग्यदायी सवयींचे महत्त्व. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी झोप यांसारख्या सवयींचे महत्त्व समजावले. चॅप्टर नंबर 8 सेल्फ डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी म्हणजे आत्मसंयम आणि सातत्य. सवयींचे पालन करताना सातत्य आणि शिस्त पाळणे महत्त्वाचे. आत्मसंयम आपल्याला अडथळे पार करून यशाकडे नेतो. चॅप्टर नंबर 9 इव्हॅल्युटिंग प्रोग्रेस प्रगतीचे मूल्यमापन. 30 दिवसांच्या प्रक्रियेतून काय साध्य झाले आहे याचे मूल्यांकन करणे महत्त्वाचे आहे. चुका सुधारून सवयी आणखी दृढ करण्यासाठी येथे मार्गदर्शन केले. चॅप्टर नंबर 10 बिल्डिंग न्यू फाउंडेशन नव्या सवयींसाठी पाया तयार करणे. 30 दिवसांच्या प्रवासाचा शेवट करताना लेखकाने सवयींच्या दीर्घकालीन परिणामांवरती भर दिला आहे. चांगल्या सवयी आपल्या जीवनाचा नवा पाया तयार करतात. त्या पुस्तकाचा मुख्य संदेश असा आहे की हे पुस्तक 30 दिवसांच्या कार्यक्रमाद्वारे वाचकांना चांगल्या सवयी विकसित करण्यासाठी प्रेरणा देते आणि त्यासाठी व्यावहारिक उपाय सुचवतो. सवयींचे बदल हे जीवनाचा दृष्टिकोन बदलण्यास उपयुक्त देखील ठरतात. तुम्हाला हे पुस्तक खरेदी करायचं असेल त्या पुस्तकाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिकडून तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. धन्यवाद.